काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू। चाकू हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी झाले होते। उपचारादरम्यान आज पहाटे निधन। पटेलांवरील हल्ल्याप्रकरणी एकाला अटक। पिंपरीमध्ये 40,000 कोटींची कामं कुठं झाली दाखवा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपवर पुन्हा निशाणा। भाजपच्या काळामध्ये पिंपरी पालिका कर्जात बुडाल्याचाही आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुलाखत। अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ करणार प्रश्नांची सरबत्ती। लोकांना मिर्ची लागते है, अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। बिनविरोध निवडून येण्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला। 11 जानेवारीला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा। उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरेंकडूनही मुंबईत शाखा भेटींना सुरुवात। आदित्य ठाकरे अमित ठाकरेंचाही एकत्रित प्रचार। तुतारी आणि घड्याळ आता एकत्र झालं गेलं गंगेला मिळालं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचं मोठं विधान। शरद पवारांमुळे हिंजवडीमध्ये आयटी पार्क आलं, अजितदादांकडून कौतुक। आम्ही पानं पलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही। 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागला नाही। बावनकुळेंचा अजित पवारांवर वार। अजित पवारांनी मित्रपक्षावर बोलू नये। अजित पवारांना विनंती वजा सल्ला वजा इशारा। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार। अजित पवारांचा ठाण्यामध्ये उमेदवार आणि पदाधिकारी मार्गदर्शन मिळावा। देशभरामध्ये सर्वाधिक गृहप्रकल्प